30 तारखेपासून अंतरवाली सराटीमध्ये रखरखत्या उन्हामध्ये आमरण उपोषण करणार अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। उष्माघातामुळे बळी गेला तर सरकार जबाबदार असेल असं जरांगे म्हणाले। मुदत येऊन उद्या 10 महिने पूर्ण होतील, आता चर्चा नको असंही जरांगे यांनी म्हटले। 30 तारखेपासून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसले। मनोज जरांगे रखरखत्या उन्हात आमरण उपोषण करणार असून उष्माघातानं मेलो तर सरकार जबाबदार असेल असं जरांगेंनी म्हटलंय। मला अंतिम टोकाचं आणि कठोर आमरण उपोषण करायचंय। रखरखत्या उन्हात मी हे उपोषण बास टाकून करणार आहे। जे होईल ते होईल। उष्ण घाताचा बळी गेला तरी देवेंद्र फडणवीसांमुळे गेला, सरकारमुळे गेला। हे आंदोलन ते मागे घेतील अशी अपेक्षा घेऊनच मी प्रवास करणार आहे आणि मला वाटतं की त्यातून निश्चितपणे जे अपेक्षित उत्तर आहे ते जरांगे पाटील साहेबांना मिळेल। जरांगे पाटलांच्या संपर्कात आहे आणि माझे सहकारी प्रसाद लाड माझ्या समवेत आहे। मी आता उद्या त्यांना जाऊन भेटणार आहे जरांगे पाटलांना आणि आम्ही आता मागच्या 2-3 दिवसात काय कार्यवाही केली त्याची कल्पना त्यांना देणार। येऊ द्या ना, ते काय येतात गप्पा हाणायला, ते गप्पा हाणायला येतात। आमचा लाडभाऊ प्रसाद लाडांवरती रोषच नाही आहे। अंतरवली बाबाच्या उपोषणाला हार्दिक शुभेच्छा। 8 वेळा उपोषण झालंय, आता 9व्या वेळा उपोषण होऊ घातलंय। एकतर सरकारचा तुकडा पडेल नाहीतर माझा अशी भाषा वापरत जरांगे यांनी यावेळी एक प्रकारे इशाराच दिला। एकदा कुठंच ते तुकडा पडू दे, सरकारचा तुकडा पडल नाही तर माझ्या जीवाचा तरी पडल। या भूमिकेवरती मी फायनलच आता आलेलो आहे की कारण माझ्या समाजाच्या लेकरांच्याच आयुष्याचा उन्हाळा झालाय। विनाकारण मुद्दा नसताना अशा पद्धतीने टीका टिप्पणी करणं योग्य नाही। आजही काही प्रश्न शिल्लक असतील तर ती सोडवण्याची धमक मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि महायुती सरकारमध्ये आहे। तुम्ही सरकारबरोबर चर्चा करा, तुमचे प्रश्न निश्चितपणे सोडवले जातील। माझं मनोज जरांगेंना एक आव्हान आहे, गडी लढणार आहे पण मागणी चुकीची आहे। मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री फडणवीसांवर केलेल्या टीकेला भाजप नेत्यांनीही जशास तसं उत्तर दिलंय। संभ्रम मराठा समाजाचा असा घालून दिला की आम्ही आरक्षण द्यायला तयार आहेत पण जरांगे पाटील आम्हाला बोलवित नाही। 17 तारखेला तुमच्या मीडियाच्या बांधवाला सांगितलं ये बाबा देण्यात। मला वाटतं याच्यातून किमान प्रसाद लाड साहेबांचे डोळे उघडतील। मला त्यांना टार्गेट करायचं नाही पण डोळे उघडले असतील मात्र एवढं खरं की तो हा देवेंद्र फडणवीस किती कलाकार आहे। हे आंदोलन मराठा समाजासाठी नसून हे आंदोलन महाराष्ट्राचे सन्माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांना टार्गेट करण्यासाठी आंदोलन आहे। सूर्यावरती थुंकल्यामुळे सूर्याला काही फरक पडत नसतो, ती थुंकी आपल्यावरती परत येत असते। आणि कलाकार आणि कलाकारगिरी हा महाराष्ट्र पाहतोय आणि त्याच्यामुळे पहिल्या दिवसापासून आमचं म्हणणं राहिलंय की जरांगे दादांनी आंदोलन करावं, आम्ही सोबत आहोत। मला वाटतं आम्ही चर्चा करू मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही जे काही उर्वरित प्रश्न आहेत ते देखील सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक आहे। म्हणजे त्यांना उपोषण करण्याची गरज पडणार नाही, पडू नये असेच सरकारची भूमिका आहे।